TCS 12,000 कर्मचाऱ्यांना काढतंय. हो, कारण ऐकून थक्क व्हाल. भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS तब्बल 12,000 लोकांना नोकरीवरून काढते. होय, हे खरं आहे. पण तुम्हाला वाटत असेल की हा निर्णय AI मुळे घेतला गेलाय, तर थांबा. कारण खरी गोष्ट खूप वेगळी आहे आणि धक्कादायक आहे. TCSचे CEO ऋषी वसंत सर म्हणतात, ही नोकरी कपात AI मुळे नाही, तर कौशल्याच्या कमतरतेमुळे आहे. कंपनीने प्रोडक्ट अलाइन डिलिव्हरी मॉडेल सुरू केले, म्हणजेच जुने स्किल चालत नाहीत. इतकंच नाही, तर कंपनीने सिनियर लेव्हल हायरिंग आणि सॅलरी हाईक सुद्धा थांबवलं. IT युनियन NITSने यावर जोरदार आक्षेप घेतला आहे आणि कामगार मंत्रालयाकडे तक्रारही केली आहे. TCS म्हणतोय, आम्ही हे सगळं समजूतदारपणाने आणि सहानुभूतीने करत आहोत. पण हे खरंच सहानुभूती आहे का, की मोठा कॉर्पोरेट गेम? हे फक्त TCS पुरतं मर्यादित नाही. सध्या बहुतेक IT कंपन्या कमी क्लायंट स्पेडिंग, AI आणि नवे टेक ट्रेंड, बेंच स्ट्रेंथ वाढणं या सगळ्यांचा सामना करत आहे. यावर तुमचं मत काय? ही नोकरी कपात योग्य आहे का यामागे काहीतरी अजून मोठं लपलेलं आहे? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. तुमच्याकडील एक शेअर कदाचित एखाद्याला नोकरी वाचू शकतो. लाईक करा, शेअर करा आणि अशाच थरारक गोष्टींसाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र ब्रीफ.